आलंच नाही. ते 26 जानेवारीची तयारीच करत होते हो. काय काम असते बाबा. निवड सकाळी उठा आणि कपडे घाला आणि जा तिथं शाळेत. लेकरही असे डोकं खाते ना की बस. आणि त्यानंतर मग ते नाश्ता पाणी हे ते चालत राहते. आणि ते त्या लेकराचे आई वडील येतात ना, निवड इकडे फोटो काढते तिकडे फोटो काढते, निवड पागल करून सोडते बाबा. कोण आला आता? बापरे, कशी काय आली ग? काही नाही, आले घरी बोर होत होते, म्हटलं चल भेटू. बरं झालं ना आली तर, ये ना बस ना. बापा मस्त बिग बॉस बघत होती तू? हा रात्री काही झालं नाही ना पाहणं, तर मग आता पाहून घेत होते एपिसोड. चांगला आहे ना, जेव्हा वेळ भेटला तेव्हा बघून घ्यायचं. नाही ना, मी रात्रीच बघत असतो. पण काय झालं, काल मला कपडे प्रेस करणी होती. त्या सासूबाई राहते त्या त्या करून ठेवते, मग मलाच करा लागलं. हाव का व, ती सासूलाच कामं करते वाटते. मग काय करन, त्या घरीच तर राहते दिवसभर, मग काहीतरी काम करलं तर पाहिजे. पाय मी काही करत नसतो, मी कारण नोकरी करतो ना बाहेर, तर मी घरात काही कामं करत नसतो. संध्याकाळी आली मी सांगून देत असतो, तुम्ही भाकर बनवा भाजी बनवा, असं करा तसं करा, मी काही करत नसतो. चांगलं आहे बापा तुझ्या, मस्त आहे ती सासू तर. माझी सासू तर काहीच काम नाही करत असते व. तुझी सासू तुझ्या जर राहत नाही ना, राहिल्या असतं तर मग कामं केले असते त्यांना. नाही मी तशीच करत असतो, कुठं डोकं लावणार मी यांना घरात, त्याकरता मी जात असतो बाहेरच नोकरी करायला. हा व बरोबर आहे, बाहेर गेलेलंच बरं राहते. आता त्या हाय नाही म्हणून कामं करा लागते मला. हाव ना, तुला इथं जा लागन नाही? हा व जाईन ना, आता 2 दिवसानंतर जाईन. आज कशी करत होते व ते लेकराचे पॅरेंट्स, कशी करतात नाही की त्यांनी सांगितलं 4 वेळा की बसा रे बसा खाली, तरी ते ऐकत नव्हते. नाही मॅम फोटो काढू द्या, नाही मॅम फोटो काढू द्या. कशा आपण त्यांना फोटो देतच नसतो. हां काहीच मॅनर्स नसल्यासारखे वागते नाही. तर काय करतो, त्यांना किती वेळा सांगितलं आपण की आम्ही देतो ना फोटो, तरी ऐकत नाही. असं असं करत असते काय? हो ना, एवढं कसं ते लेकरं जसे लहान असते तसे ते पॅरेंट्सही लहान सारखंच करते. जरा की शांतता ठेवत नाही. मॅम ऐसा हो रहा है, मॅम वैसा हो रहा है, ढमका हो रहा है टमका हो रहा है. अरे बा हो ना, हाव ना, निबा डोकं दुखून टाकते. कसं बरं, आपण किती जिम्मेदारीने शिकवतो त्यांच्या लेकराले, तरी असे करते. व बिचारे तू काही सांगूच नको, ज्या दिवशी ते पॅरेंट्स मीटिंग राहते ना, त्या दिवशी तर असं डोकं दुखून टाकते, असं डोकं दुखून टाकते की तुला काय सांगू. ढमका टमका फलाना साटका. हां फी भरायला काय होते यांले, भरते ना हो, उशिरा भरते हो बिचारे. काही काही पॅरेंट्स बस 4 हप्ते चार हे करते, फक्त 4 स्टम करते, मग ढंक करते टमक करते. आणि भारी आहे बाबा लय. असं डोकं दुखते की बस काय करतं. त्या प्रिन्सिपल मॅमनेही किती लेट सोडलं व आपल्याला. हाव ना, काही नाश्ताच ठेवलं होतं, बरं झालं जेवणाचं ठेवलं नाही. आता 6 वाजले असते का काय माहिती. नाही बी मी जेवलेच नसते, मी म्हटलं असतं मला घरी जायचं आहे, मला काम आहे, कारण माझ्या पोराला मी एकटं सोडून आलते ना. हा व बरोबर आहे ना, अशी गोष्ट आहे. काय करतं, त्या गोष्टी कुठं गेल्या सगळे. काय नाही, माझे मिस्टर गेले ते गावले, आईले भेटून येतो म्हणे. हाव का व, तू नाही गेली? नाही, बाजार देऊन येतो म्हणे मी. त्यांचं काय आहे, सुट्टी असली की चालले ते. हाव का व, आईले म्हणतो म्हणे ये आई आपल्या घरी ये ना म्हणे, लय दिवस झाली तू आली नाही आहे, ये म्हणे राय म्हणे 4-5 दिवस. हाव का व, जाऊ दे ना व, सांगा छोटं मोठं काम त्यांले, बरं राहते ना कामं गिमं करायला. आपलंच तेवढं हलकं होते, त्या लसण शिलते, मग काय भाजीपुला तोडून ठेवते, मग काय दळण निवडून ठेवते, मग काय बाई कपडे वाळलेले घड्या करून ठेवते. लय कामं करत असते, आपल्याला दिसत नसते. माझी सासू गेली ना, मला किती आखडते, दूध गरम करा, हे करा ते करा, मला काही लक्षच नाही द्यावं लागत होतं. हा व ते तर बरोबर आहे, पण माझी सासूला टॉर्चर करते ना, तुला तर माहिती आहे. सांगा त्यांना प्रेमानं का, मी तशीच करत असतो. मी यांना सांगतो, अहो आईले बनवायला लावा तर ह्याच, आईले ते बनवायला लावा तर मग बनवतो. आणि मुद्दा म्हणत ज्वारीचं पीठ दळून आणतो जास्त, आणि मग म्हणतो भाकरी बनवा आई, भाकरी बनवा मस्त लागते आई भाकरी बनवा, मग बनवते. हाव का व, लय हुशार आहे तू. मग तसंच हुशार व्हावं लागते, नाही तर कुठं होत होतं व नोकरी, मग क्लासेस, मग हे ते नाही होत होतं ना एवढं. हा व बरोबर आहे तुझं, असं केलं तर होते सगळं काही. नंतर मी लगेच फिरायला जाऊ शकतो कुठेही. नंतर मी स्कूलही करतो आणि क्लासेसवरही जातो. मग सकाळचे काही कामच नसतं ना, फक्त मी झाडतो थोडंसं बस झालं. हाव का व, चांगली आहे मग ती सासू. त्या सकाळचा स्वयंपाक करून घेते, मग मला काही करायला लागत. त्यांना सांगतो आई करून द्यावं, आपण जायचं थोडासा नाश्ता गिष्टा बनवून द्यायचा, झालं आपलं काम. संध्याकाळी सांगून द्यायचं आई हे बनवून ठेव जातं, मग आल्यावर मी भाजी टाकून देईन, असं करून देईन तसं करून देईन, मग करून टाकते त्या. त्यांना सवय आहे ना पहिल्यापासून काम करायची, त्या कारण. नाही तर थोडी झालं असतं बिचारे बाहेर जाऊन कामं करणं. चांगलं आहे बाबा. चालतं का बाहेर जेवण करायला आज रात्री, जेवायला चालतं का व? नाही व, तूच तर म्हणते दादा घरी नाही आहे म्हणून.
का आपण दोघी अजून त्या 4-5 जणी आपण फ्रेंड चालले जाऊ ना मस्त. हा ठीक आहे ना, मग चाललं जाऊ, त्यात काय आहे. हाव मस्त संध्याकाळी चालले जाऊ, एन्जॉय करून येऊ. हाव जाऊ ना. आज हेही लागलाय ना बा, सेली लागलाय ना, चालतं का. हाव ठीक आहे ना, मग चाललं जाऊ ना. मग आता जाऊ 6 वाजता आणि मग तिकडे जेवण करायला जाऊ. ठीक आहे ना मग. चाल ना, मी मस्त चहा बनवतो. नाही व चहा घ्या काही बनवू नको आता, बस शांत. नाही व कॉफी तरी बनवते ना, कॉफी तरी घे. ठीक आहे ना मग, बनव कॉफी. मस्त आहे हो ते किचन, किती क्लीन आहे बाई ते भांडे, मस्त एक नंबर आहे ते किचन तर. आणि किती साफ सुथरा आहे ग. माझ्या सासूबाई करतच राहते, इकडे पुसू दे तिकडे पुसू दे, निवड पुसत राहते त्या, माहिती का तुले. दिवसभर त्या करत राहते ना. आता बघ हे पितळेचे भांडे किती चमकते, कोणाच्या घरी चमकतात काय. पण माझी सासू रोज पाणी आल्यावर मस्त घास घूस नेमंदी करते. चांगलं आहे माझी सासू. माझी सासू तर काही कामाने धंदे नाही करत आणि पोरीला सांगत राहते, पाय मी आज हे करते, पाय मी ते करते. म्हणून मला पटत नाही, म्हणून मी त्यांना गावले सोडून येत असतो. हा बाई ती सासू थोडीशी भारीच आहे नाही. मग का नाही व, फक्त लोकायला वाटते लय चांगली आहे लय चांगली आहे, पण बाई ज्याच्यासोबत राहते ना त्याला कळत असते कोण कसं आहे तर. हा व ते तर आहे, काय करतं जाऊ दे ना. निवार दिवसभर पोरीले कॉल करत राहते, पाय मी हे केलं, पाय मी ते केलं, मी ढमकं केलं. मला अशीच करत राहते ना. हा बाई मग ते नाही आवडत आपल्याला. मंदी मस्त राहाव, हे कराव ते कराव, कायले पोरीले फोन कराव. नाही ना 2 मिनिटंही हे नाही करत. कोणी आलंही ना इकडलं तिकडलं तर लगेच सांगत फिरते, मी हे घेतलं, मी ते घेतलं, ढमकं घेतलं, टमकं घेतलं. काय जरूरत आहे यांनी सांगायची. हां दुसऱ्याला फालतूमध्ये सांगत राहते. तर का मी मागत असतो का यांनी की मला घेऊन द्या. हाव का व, नाही बा माझी सासू तर काही सांगत नाही असं ना. त्यांना कोणा बाहेर आवडतही नाही बसायला तर. हाव ना पाहिजे नाही मी ती सासू, घराच्या बाहेरही निघत नाही, तर त्यांचं काम करत राहते हो, म्हणून त्या गुंतून राहते घरातच. हाव दिवसभर त्यांना काम करायला पाहिजे फक्त. हा हे करू दे की ते करू दे. मी तरी म्हणतो झोपा ना थोडंसं, आराम तर करत जा. नाही खुडू करत राहते. चांगलं आहे ना, जाऊ दे ना, ते घर क्लीन राहते ना. हा ते तर आहे, आता काय करतं. आता पाय आपण जाऊ संध्याकाळी मस्त, नाही काय. यांच्याकरता स्वयंपाक पडला, हे जेवून घेतील ते. मी सांगून आणले मी बाहेर चालली आहे म्हणून. हा व ठीक आहे ना. आणि आमचे तर काय हे गेले आईच्याकडे तर येतील खाऊन पिऊन मस्त. चांगलं आहे बाई मग. पण नाही ना, तूही बोलूनच घेते सासूले आणि करायला लाव जाय कामं. लेट येवा तिकडनं, तू येऊन जातं पटकन. नाही व मला पटत नाही ना जास्त वेळ बाहेर, टाइमपास काय करणार आहे. तसंच करत असतो मी, येताना खाऊन पिऊन येते. हाव का व, मग मस्त पणजी डोसा गिसा नेमंदी खाऊन पिऊन येतो असतो मी. हाव का व, चांगलं आहे मग बाई तुझ्या. मी टेन्शनच घेत नसतो कोणाचं. चाल मग येतो मी, कामं करतो थोडेफार मग हे, आणि मग जाऊ आपण. हां हा व तुले 6 वाजताचा टाईम सांगितला ना मी, आपण 6 वाजता चालले जाऊ. हा व ठीक आहे ना. हा बाई चल, दिव्याबत्ती करा लागन, मी सासूने येणं घरी. हा व तुले तर बस सासूची लयच याद येते बाई. मग माझी सासू कामं किती करते, मग याद नाही येणार तर काय मला. थांब त्या काकूला शिव दे, मग सांगतोच ते ना की काकू एवढ्या लवकर कशाला आल्या, महिनाभर राहून येते अजून, तुमच्या सुनील लई आलेली तुमची. नाही हो बिचारे, येऊ दे लवकरच घरी. चाल मग भेटू. हा व ठीक आहे ना. चला बापा हे गेली, आता बिग बॉस बघतो. स्टॉप करून ठेवलं होतं मी, कोणी आल्यावर समजतही नाही ना आपण काय बघितलं आणि कुठपर्यंत बघितलं, म्हणून स्टॉपच करून दिलं होतं. आज पाय ना ते राधा घराच्या बाहेर जाणार आहे, एलिमेट होणार आहे. ते बावरटच होती ते नेमंदी खेळती तर. हां जो तिथं कल्ला करते ना तो टिकतो त्या घरात, जो कल्ला नाही करत ना तो टिकत नाही. साध्या सुद्धा माणसाचं घरात काम असते का ते बिग बॉसमध्ये जाणं. आणि हे चालली होती मेव करायला. चाल बापा हे येते ना आता, यांनी मस्का लावतो मस्त. मी असं मी जातो मी तसं नाही काय. व किती वेळ लावला, बनवून देऊ का चहा घ्या घेतात काय. नाही व घेतला, मी खालीच घेतला. हाव काय, नाही तर बनवून देतो मी. बापरे आज 9 म्हटल्यानं तू चहा बनवते. आता विचारलं तुम्हाला मी घेतला, तर आता विचारते तुम्हाला की तुम्ही घेता का. नाही व घेतलाय मी. याला काही खाऊ घातलं का तुम्ही तिकडे. हा व सँडविच खाल्लं त्यानं. का व आईचा फोन घेऊन आलता का. नाही व नाही आलता तिचा. काऊन. नाही म्हटलं गेल्या 4-5 दिवस झाले तर फोन आला नाही का बा. नाही व काय कारण ते कामात बिझी असून तिथं आता. आणि आता जाऊच ना आपण 2 दिवसानंतर. हा व 2 दिवसांनी जावं लागतं ना आपल्याला. हाव का व, मी काय म्हणते. बोल ना बाई काय म्हणतो तो. आज मी आणि मई सांगायचे ना, आम्ही सगळे फ्रेंड जेवायला जातो म्हटलं. व घरीच कर ना, कायली जाते बाहेर जेवण करायला. नाही ना हो जातो ना, तुम्हाला तर माहीत आहे. मी
मी गेले नाही तर त्यांना बरं नाही वाटणार ना, मग त्यामुळे काय म्हणतील की हे लयच कोण जायला आहे. हां काय होते कोणा काही म्हटलं तर तू विनाकारण ना पैसेच नाश करतो बिचारी. पाय तर मी करतो का पैसे नाश आणि तू ऐकत नाही. हां अहो मी तुम्हाला थोडी वागते आहे, मी कमवतो ना, मग मी करतो ना माय खर्च. आणि पाहतो मी किती दिवस झाले खर्चच नाही केला आहे. हां मग काय केला नाही आहे तर मग काय तू करशील काय. हां नाही ना हो, ते बाजूची आली होती ना, त्याच्याकरता म्हणते मी तुम्हाला. ते म्हणत होती चालतं का, तर म्हटलं चाल मग चालले जाऊ, त्यात काय आहे. आणि मी असे किती पैसे नाश करते. 500 रुपये तर करण. बिचारे 500 रुपयात ना एका महिन्याचा भाजीपाला येते आणि तू अशी करतो. हां अहो तुम्ही असं का करता, मला काही समजतच नाही. पाय तू आता काही गोडी गोडी लावू नको तर बरं विनाकारणची. आणि मी काही नाही मी हाव नाही म्हणणार तुला जाय म्हणून. तू अशीच तर ऐकत नाही. हां अहो मी तुम्हाला 500 रुपये देते ना, जाऊ द्या ना म्हणे. हां पाहतो तुम्ही असं जाऊ देत नाही मला कोणात, मग काही असलं की लगेच नाही म्हणतात. मी तुम्हाला जाऊ देत असतो नाही. अहो मी जातो पण तुला माहिती आहे ना मी पैसे खर्च तर करतो का. दुसरे मला म्हणतात मी पार्टी देतो तेव्हा मी जात असतो, नाही तर मी स्वतःहून नाही देत. आणि तुम्ही बायांची कशी पार्टी असते, तू 500 दे तू 500 दे तू 500 दे असं करतात. मग आपले आपले पैसे द्यायचे म्हणजे बरं पडते. ऐका ना हो, जाऊ द्या ना. नाही ना कशाला पैसे नाश करतो ग तू. ऐका ना हो, जाऊ द्या ना. आणि मग तू जाशील तर मग माझ्यासाठी काय स्वयंपाक आहे. आहे ना हो, सकाळचं पडलाय ना, ते खाऊन घे ना. पाय तर तू अशी करतो, तू मस्त तिकडे हॉटेल पण जाऊन जेवशील आणि मला अशी करतो. अहो काही नाही होत ना, मस्त एन्जॉय करा ना, तुमच्या मित्राला बोलून घ्या, मस्त बसा तुम्ही दोघंचे दोघं. नाही हो मी काही बोलवत नाही अजून. मी नाही तर चहा पाण्याचा खर्च करा, जाऊ दे. मी पाहतो एखादा मित्र फ्री आहे का, तर देत असं पार्टी गिटी तर मग चालला जाईन नाही काय. अहो जेवण पडलाय ना घरी, तुम्हाला पुढे जायची जरूरत नाही आहे. नाही ना पाहतोस मी एखाद्याला फोन करतो, तो असं रिकामा मग तो देतोच पार्टी. ठीक आहे बापा, पहा तुम्ही एखादा, मग मी जाईन ना. हो जा येली बी घेऊन जाजो. मग काय येले सोडून जाईन काय, येले घेऊन जाईन ना. आणि जास्त पैसे नको नाश करतो. हां नाही व मी नाही करणार. असं आहे मंडळी, काही गोष्ट काढून घ्यायची असन तर आपल्या नवऱ्यासोबत गोडगोड बोला लागते, म्हणजे ते होकार देते, नाही तर मग दिलाच नसता. प्रेमानं बोला लागते आणि समजून सांगा लागते. तुम्ही पण असंच करत जा, मस्त प्रेमानं समजत जा, म्हणजे मग ते ऐकतात आपल्या गोष्टी. हां चला मग भेटू उद्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा. आणि आम्हाला सांगा पण तुम्ही कुठून कुठून आपला व्हिडिओ बघतात. तर भेटू उद्याच्या भागात.